हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बघणार आहोत 38 चेस्ट साईजचं ब्लाऊजचे कटिंग. तर कटोरीचा ब्लाऊज आहे, ह्या मापाला ब्लाऊज आलेला आहे ते बघा. तर याची सर्वात पहिले आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. पाठीमागच्या साईडला इथे 14 इंच येत आहे आणि छातीचा चौथा भाग इथे 9.5 इंच येत आहे आणि कमर घेर इथे हे बघा या प्रकारे मोजून घ्यायचं आहे आपल्याला. जे तयार ब्लाऊज आहे त्याचं तर इथे 30.5 इंच येत आहे कमर घेर आणि पाठीमागचा जो गळा असतो त्याची जी खालच्या साईडची तयार पट्टी आहे ती इथे 4 इंच आहे. तर आपल्याला या पद्धतीने गळ्याचं माप घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा लहान किंवा मोठा नाही होणार. तर हे बघा इथे 14 इंच आहे तर मी इथं 15 इंच घेऊन मार्किंग केलं आहे उंचीसाठी. इथे पूर्ण उंची मी 15 इंच घेतली आहे. हे बघा शोल्डर इथे मी 5.5 इंच घेत आहे कारण हा डीप नेक आहे. हे बघा 5.5 इंच शोल्डर घेतले आहे आणि आर्मोल 6.5 इंच घेतले आहे. कारण शोल्डर लहान घेतले तरी आपल्याला आर्मोल लहान कमी नाही घ्यायचे तरच फिटिंगला बरोबर बसणार. इथे बघा छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी. आणि मी प्रत्येक वेळा सांगते डीप नेकमध्ये आपल्याला हे अर्धा इंच क्रॉसमध्ये द्यायचं आहे बॅक साईडला, फक्त बॅक साईडला द्यायचं जेणेकरून आपण शोल्डर कमी घेत असल्यामुळे आपला खेचल्या जाणार नाही गळा तयार झाल्यानंतर आणि शोल्डर उतरणार नाही. तिथे बघा गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे आणि खालच्या साईडला पट्टीचं माप घेतले आहे. 4 इंच तयार पाहिजे तर मी इथे 4.25 इंच घेतले आहे आणि बाकीचा आपला गळ्याची उंची टाकून इथं गोल गळ्याला शेप देऊन घेतला आहे. थोडासा आतून शेप घेतला आहे जेणेकरून फिटिंग चांगली येईल आपली आणि गळ्याचा आकार थोडासा मोठा दिसेल. तिथे कमरेचा चौथा भाग इथे आपल्याला 7.25 इंच 7.5 इंच आणि वरी एक लाईन टाकायची आहे आपल्याला. 30.5 इंचाची कमर आहे तर आणि पूर्ण जेवढा मार्किंग केलं आहे ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हाच आपला पाठीमागचा भाग जो आहे कट केलेला आपण तोच भाग ठेवून समोरच्या भागाची कटिंग करणार आहे. आता ही ओपन साईड आहे माझ्याकडून कारण आपल्याला समोरच्या साईडला हुक लावायचे आहे. तर हे बघा पहिले जसं पॅटर्न बनेल आहे मागच्या साईडचं ते तसंच ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मार्किंग करून घ्यायची. सर्वात अगोदर इथं जसं ठेवून घेतलं आहे तसंच मार्किंग करून घ्यायची. पूर्ण गळ्याची रुंदी वगैरे मार्किंग करून घ्यायची. आता अर्धा इंच आपण फिटिंगच्या साईडला वाढवणार आहे आणि इथे बघा गळ्याची उंची ते समोरच्या 5.25 इंच घेतली आहे मी. गळा रुंदी 2.5 इंच आणि गळ्यासाठी इथे बॉक्स तयार करून असाच आतल्या साईडला थोडासा गोल शेप देऊन घेतला आहे बघा या प्रकारे. इथे बघा 5 इंचावर मार्किंग करायचं आपल्याला किंवा 5.5 इंचावर कटोरीचा शेप देण्यासाठी. इथे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आर्मोलचा समोरच्या आर्मोलसाठी आपल्याला शेप देण्यासाठी. तर इथे मी बॉक्स तयार करून 1.25 इंचावर मार्किंग केलं आहे समोरच्या आर्मोलसाठी आणि गोलाई देऊन घेतली आहे. क्रॉसपट्टीचं माप इथे 2.5 इंच आहे हुकाच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला 2 इंच आहे. तर मी इथे पहिले 2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि नंतर अर्धा इंचावरी आपल्याला क्रॉसपट्टीचा इथे मार्किंग करून शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा इथे कटोरी आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर कटोरी इथे 6 इंच येत आहे हे बघा तयार. तर आपल्याला इथे 6 इंचावर माप टाकायचं आहे हे बघा या प्रकारे आणि आर्मोलच्या साईडला 2.25 इंचावर मार्किंग करून असा कटोरीचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागासाठी. मागच्या भागापेक्षा आपल्याला समोरच्या भागात अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कटोरीच्या ब्लाऊजमध्ये. आणि प्रिन्सेस कट वगैरे वनटक्स वगैरे असेल तर त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हे जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. इथे समोरच्या आर्मोलची आपल्याला कटिंग करायची आहे बघा.
कटोरी कट करून घ्यायची आहे. आणि इथे आपल्याला जो पॅटर्न तयार होतो त्याच्यामध्ये 1/2 इंच आपल्याला कमी करायचे आहे. आता कापड खूप कमी होता, माझ्या लक्षात आलं नाही पहिले, नाही तर पहिले पेपर पॅटर्न बनवा लागत होता आपल्याला, त्याच्या बाद नंतर बसून जात होता पूर्ण. आता इथे कटोरी निघते की नाही माहीत नाही, निघतच नाही आहे कटोरी. हे इथे बघा बाईसाठी मी गडी घेत आहे, छातीचा 4था भाग 9.5 इंच आणि ब्लाऊज बाहीची उंची इथे 5 इंच आहे, तर मी 1 इंच शिलाईसाठी घेत आहे. खालच्या साईडला आपल्याला जी फोल्ड पट्टी असते ती आपण एक्स्ट्रा लावणार आहोत. आणि इथे बाहीसाठी कॅप हाईट टाकली आहे मी 3 इंचावर आणि असा बाहीचा शेप देऊन घेतला आहे आणि बाही कट करून घेतली आहे या प्रकारे. सेंटरला आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. आता 2 भाग आपल्याला मागे ओढून घ्यायचे आहे आणि जो एक्स्ट्राचा साईडला कपडा दिसतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या प्रकारे समोरच्या आर्मोलचे आपल्याला एकदम व्यवस्थित गोल शेप देऊन होतो आणि त्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा हे समोरचा भाग आहे म्हणून. आता हे बघा इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे, पण इथे बिलकुल पण बसत नाही आहे. तिथे मी पेपर घेतला आहे, न्यूजपेपर, आणि त्याच्यावर पहिले कटोरी वाढवून घेतली आहे आणि नंतर ती बसवून घेतली आहे. तरी पण थोडंसं साईडला कमीच पडत आहे. आता हे बघा इथे कटोरी वाढवण्यासाठी हे पॅटर्न जे आहे ते तसंच ठेवायचं आहे. पहिले मार्किंग करून घ्यायचे आहे जसे आहे तसंच या प्रकारे. हे बघा, आणि आपल्याला हुकाच्या साईडला 1 इंचावर वाढवून घ्यायचे आहे, कोणतीही साईज असो. आणि फिटिंगच्या साईडला मात्र आपलं जे छातीचा भाग असतो त्याच्यानुसार वाढवायचं आहे. म्हणजे हेवी चेस्ट वगैरे असेल तर थोडं जास्त वाढवायचं आहे. आता इथे मी फिटिंगच्या साईडला 1.25 इंच वाढवलं आहे आणि मधात दोन्हीचं सेंटर घेऊन मधात 1.25 इंचावरच मार्किंग करून या प्रकारे शेप देऊन घेतला आहे क्रॉसमध्ये. आणि साईडला पण 1.5 इंच वाढवून घेतला आहे शिलाईसाठी आणि कटोरी वाढवून घेतली आहे. कोणत्या पण साईजची तुम्ही या प्रकारे कटोरी वाढवून घेऊ शकता. फक्त आपल्या छातीचा जो पोर्शन असतो त्यानुसार थोडासा आपल्याला एक्स्ट्रा वाढवतो, त्याच्यामध्ये बदल करायचा. आता हे बघा किती कमी पडत आहे, बिलकुल बसत नाही आहे. तर इथे मी आता या प्रकारे बसवून घेतला आहे. जे मधात खाली थोडंसं वाचत आहे तिथे टक्स येईन आपला, तर टक्समध्ये चाललं जाईन तेवढं. तरी पण आता हे शिलाईमध्ये आपल्याला खूप कमी घ्यावं लागणार आहे, कारण शिलाईमध्ये पण कमी घेतलं तेव्हाच आपले कटोरी बरोबर येईल. हे बघा आता थोडंसं इथे कमी करत आहे मी. आता आपल्याला 6.5ची कटोरी तयार हवी आहे. ती इथे दोन्ही साईडला शिलाई जाईन 1.5 इंच, ते 3.5 इंचावर मार्किंग करून हे बघा बस एवढासा टक्स द्यायचा आहे. या प्रकारे कटोरी तयार होईल. आता कापड कमी होतं त्यामुळे असं ॲडजस्ट करावं लागलं. तर हे बघा इथे सर्व कटिंग झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.